नमस्कार. आज आपण इतिहास या विषयातील प्रकरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. ब्रिटिश सत्तेचा परिणाम किंवा ब्रिटिश सत्तेचे परिणाम. प्रश्न पहिला, भारतात व्यापारासाठी आलेल्या खालील युरोपियनचा क्रम असलेला पर्याय निवडा. की पहिल्यांदा कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, असा आपला क्रम लावायचा आहे. पहिल्यांदा भारतामध्ये कोण आले तर पोर्तुगीज आले, बरोबर आहे. त्यानंतर डच आले, बरोबर आहे. त्यानंतर फ्रेंच आले, त्यानंतर इंग्रज आले. त्यामुळे पहिलेच ऑप्शन आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार कशाने ओळखला जातो किंवा कोणत्या नावाने ओळखला जातो असा प्रश्न आहे. तर सालबाईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, का वडगावचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, पुरंदरचा तह का वसईचा तह. त्याचं उत्तर आहे वसईचा तह. यानंतर प्रश्न क्रमांक 3. हा म्हणजे डॅश डॅश हा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल होता. कोण? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कर्झन. कोण होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2 बी, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज. हा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल होता. प्रश्न 4. गटात बसणारा घटक ओळखा. गटात बसणारा म्हणलाय, बसणारा. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ भूमुलकी, नोकरशाही, लष्कर, पोलीस दल. बसणारा विचारलाय. न्यायव्यवस्था, राजा, आरमार, सीमा सुरक्षा दल. कोणता आहे? प्रश्न 4. तर याचं काय तर न्यायव्यवस्था. प्रश्न क्रमांक 5. ब्रिटिश राजवटीत खालीलपैकी कोणते काम जिल्हाधिकाऱ्याकडे नव्हते म्हणजे नाही विचारलं. तर महसूल गोळा करणे, अन्नधान्य वितरित करणे, न्याय देणे का शांतता व सुव्यवस्था राखणे. यापैकी कोणते काम नव्हते विचारले. प्रश्न 5. तर याचं उत्तर आहे अन्नधान्य वितरित करणे, हे नव्हते. प्रश्न क्रमांक 6. 1 मिनिट बोला मला. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ब्रिटिश राजवटीतील शासन व्यवस्था कशा पद्धतीने होती? जिल्हा अधिकारी महसूल गोळा करणे, लष्कर नवे प्रदेश जिंकणे, पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखणे, न्यायालय भारतीय व युरोपीय लोकांना समान कायदे करणे. सांगायचं उत्तर काय?
6 नंबरचा पर्याय. तर याचं उत्तर आहे हे ऑप्शन क्रमांक 4. काय ऑप्शन क्रमांक 4? न्यायालये डॅश भारतीय व युरोपीय सर्वांना समान कायदे करणे. हे सर्वांना समान कायदे करत नव्हते. त्यानंतर प्रश्न पुढचा. योग्य पर्याय निवडा खालीलपैकी विचारलं का. इंग्रजांची महसूल पद्धती कशा असायची? तर पहिला काय, जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी असायची का? शेतसारा रोख स्वरूपात भरावा लागे. बर. शेतसारा न भरल्यास जमीन जप्त केली जात असे. बर. पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्यास सूट मिळत असे. तर कोणतं यातील योग्य पर्याय आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर सर्व योग्य आहेत का पर्याय 1, 2, 3 योग्य आहेत, पर्याय 1 व 2 योग्य आहे, पर्याय 3 दुसरं आणि तिसरं योग्य आहे. तर आपल्याला यापैकी कोणते बरोबर आहेत ते ओळखायचे आहे. योग्य लय महत्वाचं आहे आपल्याला. चला सांगा प्रश्न क्रमांक 7चं उत्तर. बघा, जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्याची आकारणी हे होती. 1 नंबर योग्य आहे. त्यानंतर शेतसारा रोख स्वरूपात भरावा लागे. हो, हप्ता वगैरे काय नव्हता, डायरेक्ट रोख भरायचे. पैसे न भरल्यास जमीन जप्त केली जात असे. बरोबर आहे. आणि चौथा काय म्हणतोय हा, पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्यास सूट, अजिबात सूटबीट काय नाही, कसली सूट नाही. त्यामुळे ऑप्शन 4 चुकलं. त्यामुळे पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे उत्तर. पहिला, दुसरा, तिसरा योग्य, चौथा अयोग्य. पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. इंग्रज सरकारने उत्तेजन दिलेली व्यापारी पिके कोणती? बघा, पिकांवर प्रश्न आहे. व्यापारी पिके कुठली होती? ते करावीच लागत होती उत्तेजन देणारी. तर ऊस आहे संबंध नाही, पुन्हा इथं ऊस आहे संबंध नाही, इथं पण ऊस आहे संबंध नाही. त्यामुळे ऊस नव्हता त्या काळात तेवढा, म्हणजे असेल तेवढं नाही, आपल्याला रिलेटिव्ह पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक याचं बघा, कापूस, नीळ, तंबाखू आणि चहा याला ते उत्तेजन देत होते, कारण यातून त्यांना प्रॉफिट भरपूर मिळत होता. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 9. मोठा प्रश्न आहे, वाचा. खालीलपैकी योग्य अयोग्य पर्याय निवडा. म्हणजे बरोबर पण निवडायचं आणि चुकीचा पण निवडायचा. इंग्रजांनी वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत केलेल्या सुधारणा कोणत्या सुधारणा? डाक व्यवस्था सुरू केल्या. मुंबई ठाणे मार्गावर अंगणवाडी धावू लागल्या. आगगाडी धावू लागल्या. मी अंगणवाडी म्हणलो, आगगाडी. प्रवासी बसेस सुरू केल्या. नाही, मला वाटत नाही प्रवासी बस नाही, चुकीचं आहे. तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा सुरू केली. हो, बरोबर आहे. मग कोणतं बरोबर आहे? तर पहिला, दुसरा, तिसरा योग्य, चौथा अयोग्य. नाही, असं नाही, तिसरा अयोग्य ना. बघा, पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा चूक आहे, चौथा बरोबर आहे. म्हणजे पहिला, दुसरा, चौथा बरोबर, म्हणजे ऑप्शन डी लिहायचं. पहिला, दुसरा, चौथा बरोबर आणि तिसरा चूक. त्यामुळे हे ऑप्शन येणार आपलं ऑप्शन क्रमांक 4. 9व्याला 4. समजलं? प्रवासी बसेस त्यांना काही इथं काय गाड्या चालू करायच्या नव्हत्या. चला 10 रुपये सीट म्हणून. चला पुढं.
प्रश्न क्रमांक 10. 1853 मध्ये डॅश डॅश यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. कोण? ओम बिर्ला, जमशेदजी टाटा, कावसजी नानाभाई दावर, धीरूभाई अंबानी. कुणी चालू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कावसजी नानाभाई यांनी सुरू केले. प्रश्न 11. सोबतच्या चित्रातील व्यक्ती ओळखा. आता इथे चित्र आहे का? नाही, कारण PPT मध्ये चित्र ऍड करता आलं नाही मला, त्यामुळे राहू द्या. याचं उत्तर देऊ नका तुम्ही. जरी प्रश्न जरी आला तरी देऊ नका, कारण तिथे तुम्हाला चित्र द्यावे लागणार आहे. तर बघा, आपल्या पुस्तकामध्ये आहे ना, यांचं चित्र आहे बघा पुस्तकामध्ये. तर जमशेदजी टाटा यांचं पुस्तक आहे. ते पुस्तक बघा, तुम्हाला यांचं फोटो दिसेल त्यामध्ये. त्यामुळे हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. तिथं फोटो आहे बरं का, इथं सध्या माझ्याकडे फोटो नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा फोटो जमशेदजी टाटाचा. तिथं नंतर पेपरला वेगळा जरी दिला तर तुम्ही त्या फोटोवरून उत्तर द्या. नाहीतर सरांनी जमशेद टाटा सांगितलं, प्रत्येक फोटोला ते नाव देऊ नका, ठीक आहे. पण पुस्तकातले फोटोज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुस्तकातले फोटो यावर देखील लक्षात ठेवा की पुस्तकातील फोटो आणि त्यांची नावं काय आहेत हे एकदा पाहून घ्या डोळे भरून. पुढे प्रश्न क्रमांक 11 झाला. 12वा मोठा प्रश्न आहे बघा पोरांनो. ह्याला तिसरा धडा हा एकदम डीप अभ्यास पाहिजे. खालीलपैकी योग्य अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे चुकीची बरोबर जोडी ओळखायची आहे. 1802 दुसऱ्या बाजीरावाचा तैनाती फौजेचा करार. बर. 1818 दुसऱ्या बाजीरावची शरणागती. पुन्हा 1827 छत्रपती प्रतापसिंहाचा मृत्यू. अजिबात नाही. त्यानंतर 1848 साताऱ्याचे राज्य खालसा केले. बरं, हे तर मला बरं वाटतं, पण या ठिकाणी तिसरं जरा चुकीचं वाटतंय मला. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 12 बघा. पहिला ऑप्शन काय म्हणतोय? हा पहिला पर्याय काय? 1802 दुसऱ्या बाजीरावचा तैनाती फौजेचा करार. बरोबर, 1802लाच त्यांनी घेतलाय. त्यानंतर 1818 मध्ये दुसऱ्या बाजीरावची शरणागती हो घेतली. पण हे 1827ला छत्रपती प्रतापसिंहाचा मृत्यू झालाय का? नाही नाही नाही. तर कधी झाला होता पुस्तकात आहे? मला याचं उत्तर कमेंट करून सांगा. कमेंट करा. हे तिसरंच, मग आपलं तिसरं चुकलंय. त्यानंतर 1848 साताऱ्याचे राज्य खालसा केले. हो केले. बघा, एकामध्येच आपल्याला जवळजवळ 3 ऑप्शन बरोबर मिळालेत. हे आणि हा चुकलाय. बघा, म्हणजे किती डीप लागून हा प्रश्न विचारलाय किंवा विचारू शकतात. पहिला, दुसरा, चौथा बरोबर, तिसरा चूक. मग आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. छत्रपती प्रतापसिंहाचा मृत्यू केव्हा झाला? कसं सांगायचं तुम्हाला माहिती आहे. क्वेश्चन 12 आणि त्याचं जी काही डेट आहे ती तुम्ही ऑप्शनमध्ये सांगायची आहे. पर्यायामध्ये कमेंटमध्ये सांगायचे. पुन्हा मोठा प्रश्न आहे बघा पोरांनो. मोठा प्रश्न आला अजून. खालीलपैकी योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. योग्य जोड्या. लॉर्ड कॉर्नवालिस. तर हा कोणतर मुलकी नोकरशाही निर्मिती केली आहे ना, लॉर्ड कॉर्नवालिस. म्हणजे 1ला 2 आहे. बरं, 1ला 2 इथं पण आहे, इथं पण आहे. आपण ऑप्शन थ्रू जाऊ शकत नाही. बरं, अजून 2 नंबरला कोण आहे? 1 नंबरला कोण आहे? लॉर्ड कॉर्नवालिस. मुलकी नोकरशाही निर्मिती किंवा मुलकी लोकरशाहीची निर्मिती.
त्यानंतर कोण आहे? लॉर्ड बेंटिंग. बेंटिंगने काय केलं? ऑप्शन पैकी वाचा. विधवा पुनर्विवाहाला आळा. 2 नंबरला सतीबंदीचा कायदा केला. हो, सतीबंदीचा कायदा आहे बघा, लॉर्ड बेंटिंग सतीबंदीचा कायदा. राजाराम मोहन रॉय यांचं नाव आहे बघा याच्यामध्ये. त्यानंतर लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी याला काय येईल बरं? तर याचं उत्तर असणं, थांबा मी कलर बदलतो, कलर चेंज करू द्या मला. कलर आता सगळे मिक्स कलर दिसतील इथे तुम्हाला. लॉर्ड डलहौसी. 3 नंबरला ऑप्शन पहिले विधवा पुनर्विवाहाला मान्यता. आणि 4थ्याला तर राहिला एकच, जेम्स विल्यम जोन्स. तर एशियाटिक सोसायटीची स्थापना ऑफ बेंगॉल. तर पहिल्याला मग ह्याचं उत्तर काय येणार? तर ऑप्शन क्रमांक सी. हे पाठच करा बरं का मुलांना, हे पाठच करा की लॉर्ड कॉर्नवालिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती. त्यानंतर लॉर्ड बेंटिंग सतीबंदीचा कायदा. त्यानंतर लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता. आणि विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना. प्रश्न पुढचा. पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. एक मिनिट जरा प्रश्न. पोर्तुगीज अजून एक आहे इथं, एक मिनिट. पोर्तुगीज नंतर डॅश डॅश अजून एक आहे. म्हणजे पोर्तुगीज पण आलते, फ्रेंच आलते, ब्रिटिश आलते, पण अजून एक कोण आलं होतं? अजून एक कोण होते? तर ऑस्ट्रेलियन होते, जर्मन होते, डॅनिश, डच होते. कोण होते अजून एक? तर कोण होते? तर डच. हे पण होते यामध्ये, लुटायला आलते आपल्याला इथं. त्यानंतर 15. हे पेन बदला, कलर जरा चेंज करतो म्हणून. वाचा प्रश्न तोपर्यंत. चला, प्रश्न क्रमांक 15. 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. कुणी केला 1802ला? असा प्रश्न आहे. इथं थोरले पहिले बरं का, थोरले झाले. थोरले बाजीराव, सवाई माधवराव, पेशवे नानासाहेब का दुसरा बाजीराव? तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर दुसरा बाजीराव यांनी. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. जमशेदजी टाटा यांनी येथे, आता इथं डॅश डॅश येथे बरं का, डॅश डॅश येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. मुंबई, कोलकाता, जमशेदपूर का दिल्ली? तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट करा, कमेंटमध्ये सांगायचं याचं उत्तर काय असणार आहे. मी नाही सांगणार याचं उत्तर, पुस्तकात वाचून मला याचं उत्तर सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. पश्चिम म्हणले बरं का पोरांनो, कारण समजा आपण जर भारत घेतला असा, खालची बाजू इथं श्रीलंका, तर ही पूर्व बाजू आहे आणि ही पश्चिम बाजू आहे. पश्चिम लक्षात घ्या. तर आपल्याला या भागातील विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय असू शकतं? मुंबई, त्रिवेंद्रम, कालिकत, पणजी? याचं उत्तर आहे मुंबई. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक कुठे गेला? प्रश्न क्रमांक 18.
1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पुढं अजून थोडा प्रश्न ऍड करायचा आहे बरं का इथं. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. इथं लिहावं लागलं बरं का. हा करार डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. थोडी तर पेन जरा वेगळा चालतोय बरं स्क्रीनवर लिहायचं, म्हणजे आता अक्षर असते स्क्रीनवरती. तर हा करार काय म्हणून प्रसिद्ध आहे? दुसरा बाजीराव आणि इंग्रज. दुसरे बाजीराव आणि इंग्रज हा करार कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न आहे. तर साम्राज्य विस्तार, मदतीचा पुरवठा, तैनाती करार का द्विपक्षीय करार? तर याचं उत्तर काय? चला आपण ऑप्शन पाहूयात. साम्राज्य विस्तार, मदतीचा पुरवठा, तैनाती करार का द्विपक्षीय करार? ऑप्शन मध्ये तर मला याचं उत्तर वाटत नाही. आपल्याला माहित आहे की हा तर वसईचा तह झाला होता, वसईचा करार झाला होता, त्यामुळे याचा वसईचा करार करायला उत्तर बरं का मुलांना. काय करा, वसई. तुम्हाला ऑप्शन मध्ये मी पेपरमध्ये देतो बरोबर करून. काय करायचं उत्तर वसई. वसई करार करा किंवा ह्याला तह म्हणा. ऑप्शन मध्ये तुम्हाला देईल, सॉरी पेपरमध्ये मी तुम्हाला देईल त्याचं उत्तर. इथं नाहीच तो प्रश्न, ऑप्शनच नाही. तर प्रश्न 19वा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1757 प्लासीची लढाई, 1772 तैनाती फौजेचा करार, 1798 साताराचे राज्य खालसा, 1848 पीठचा भारतीय विषय कायदा मंजूर. कोणती चुकीची जोडी आहे? तर बघा आपण बरोबर कुठले कुठले पाहूया. तर 1757 प्लासी बरोबर आहे. 1772 तैनाती फौजेचा करार बरोबर आहे. 1798 सातारा राज्य खालसा केले बरोबर आहे. पण हा पीठचा भारतीय विषय कायदा मंजूर 1848 नाही, हा नंतर झाला. तो कधी झालेला आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. पुस्तक वाचून कमेंट करायची, वाचा आणि मला याचं उत्तर लगेच द्या. प्रश्न क्रमांक 20. तैनाती फौजेच्या कराराला खालीलपैकी कोणती अट नव्हती? मस्त प्रश्न बघा. लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला देण्यात आला बरोबर आहे. इतर सत्तांशी शासनाच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे हे पण बरोबर आहे. परकीय व इतर युरोपियांना आपल्या दरबारात आश्रय देऊ नये. परकीय व इतर युरोपियांना आपल्या दरबारात आश्रय देऊ नये. मला जरा ही शंका वाटते सीची. आपल्या दरबारात इंग्रजी रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा, हा बरोबर, हा पण बरोबर आहे. 100% उत्तर सी आहे. उत्तर काय आहे? सी. 100% उत्तर सांगतोय, 100%च आहे. कारण तिथं ठेवावं लागायचे परकीय व इतर युरोपियांना. देऊ नये म्हणले द्यावं लागायचं, कारण तिथं ती लक्ष ठेवण्यासाठी होती ना, काय करते राजा, त्यांची आखणी कशी आहे काय बघण्यासाठी. एकवीस नंबरचा प्रश्न. शिंद्यांचा, आता इथं काय झाले बघा रे, शिंद्यांचा झाले पराभव करून याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. जनरल अल्बुकर्क, जनरल लेक, जनरल डायर, जनरल कर्क. कोण? नाव तर कसं बघा.
अल्बुकेर्क. याचं उत्तर काय असणार आहे तर जनरल लेक. यांनी मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान काबीज केला. इंग्रजांना किंवा हे काय झाले बरं, इथं जरा प्रिंटिंग मिस्टेक दिसते 22 नंबरला. बघा प्रश्न कसा आहे बघा, नीट बघा जरा वाच ऐका की इंग्रजांनी डॅश डॅश अधिकाऱ्याची प्रताप सिंहाच्या मदतीस म्हणून नेमणूक केली. कोणाची? लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी, ग्रॅड डफ, लॉर्ड मेकॅले. तर ग्रॅड डफ ह्याला तिथं मदतनीस म्हणून बसवलं. कोणापाशी? जर प्रताप सिंहापाशी. प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅशने दत्तक विधान मंजूर करून 1848 मध्ये साताऱ्याचे राज्य खालसा केले. लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्स. तर याचं उत्तर डोळे झाकून तुम्हाला येते पोरांनो, लॉर्ड डलहौसी. बरोबर आहे, लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न. छत्रपती प्रताप सिंह यांनी डॅश डॅश नावाचा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिलेला आहे ते तुम्ही सांगायचं आहे. सभानीती, राजनीती, प्रतापनीती, सत्ताकारण. तर सभानीती हा ग्रंथ लिहिलाय त्यांनी. प्रश्न पुढचा मोठा प्रश्न आहे. पुन्हा तसाच प्रश्न आहे हा. दुहेरी राज्यव्यवस्थे संदर्भातील खालील योग्य अयोग्य वाक्ये ओळखा. काही मुलं व्हिडिओ हा काय करतात, स्पीडने बघतात. कुठं जायचं तुम्हाला स्पीडनं बघून? जरा समजून घ्या. एखादा पॉईंट लिहायचा असेल तर लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा. व्हिडिओ पळवू नका, व्यवस्थित पहा. कारण प्रश्न एक वन लाईनर येत नाही जाता हो. प्रश्न येताना ऑप्शनमध्ये ऑप्शन आहेत. बघा तुम्ही हाच प्रश्न बघा, हे 4 ऑप्शन, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पुन्हा त्याच्यामध्ये 4 ऑप्शन. म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला ही 8 क्वेश्चन आले पहिला, 8 सर्व, हे लक्षात घ्या. त्यामुळे समजून घ्या व्यवस्थित. प्रश्न काय आहे? दुहेरी राज्यव्यवस्थेसंदर्भातील खालील योग्य अयोग्य वाक्ये ओळखा. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर इंग्रज आणि राजे लोक. इंग्रज काय करायचे? महसूल गोळा करायचे. महसूल गोळा करण्याचं काम कोणाला? इंग्रजांना. आणि शांतता सुव्यवस्था कोण राखायची? शांतता सुव्यवस्था राजे लोकांनी. मला सांगा, शांतता सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे, पण महसूल कोण घ्यायला लागलं? इंग्रज घ्यायला लागलं ना. आणि शांतता राखून आपल्याला काय मिळणार आहे? त्यामुळे बघा इंग्रज किती हुशार आहे. त्यामुळे जरा प्रश्न समजून घ्या. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली. आता आणली का? ह्यानंच आणली का तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर महसूल गोळा करण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे सोपवले. महसूल गोळा करायचं असते का? नाही. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कंपनीच्या हाती होते. बघा किती पलटवलंय का? नाही तर अजिबात नाही. परिणामी जनतेकडून वसूल केलेले पैसे अधिकाऱ्याने स्वतःच्या खिशात घातले. बघूया आता ह्याचे उत्तर. बघा किती मस्त प्रश्न आहे हा. एक मिनिट, मला पेन जरा व्यवस्थित करतो कारण प्रश्न लय मस्त आहे, छान आहे. माझा आवडता प्रश्न नाही म्हणते ना, एवढा मोठा कोणाचा आवडता प्रश्न असते रे. बारके बारके प्रश्न काढायचे वन लाईनर, तर ह्याने किती मोठे मोठे प्रश्न आहेत. चला, काय प्रश्न आहे? वाचला प्रश्न?
बघा, रॉबर्ट क्लाइव्ह, हे पेन 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 हां, रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था आणली. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, दुसरा काय म्हणतोय, महसूल म्हणजे पैसा गोळा करण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे सोपवले. अजिबात नाही, हे इंग्रजांकडे होते, हे महसूल गोळा करण्याचे, म्हणजे दुसरा चुकला. तिसरा काय बघा, शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कंपनीच्या हातात आहे. अजिबात नाही, कंपनीकडे काय होतं, महसूल गोळा करणे होतं. त्यानंतर चौथा काय, परिणामी जनतेकडून वसूल केलेले पैसे अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. हो बरोबर आहे, पैसा भरपूर मिळत होता. सगळेच कुठं लोक मालकाला जाऊन देणार आहे, ते जवळ बी ठेवणार. त्यामुळे पहिला बरोबर आहे, चौथा बरोबर आहे, दुसरा चूक, तिसरा चूक. आहे का ऑप्शन असं कुठं? तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसतंय पहिला आणि चौथा, म्हणजे अ आणि सी योग्य, आ आणि ई अयोग्य. प्रश्न 26वा, पुन्हा मोठा प्रश्न. कालानुक्रमे लावा. सतीची चाल बंद कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात, कोलकाता मुंबई मद्रास विद्यापीठाची स्थापना. कसं आहे मला सांगा ते, ह्याचं पहिल्यांदा काय झालं, नंतर काय झालं. बघा, सतीची चाल बंद करणं, हो बरोबर, ही 1 नंबरला येतो, हा पहिला आहे. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा नाही, हा 2 नंबरला येणार. भारतात पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात, हा 2 नंबरला येईल बघा, म्हणजे 3 नंबरचा 2 नंबरला येईल. म्हणजे पहिला, तिसरा, दुसरा आणि चौथा हे आपला ऑप्शन असणार आहे. म्हणजे हा 1 नंबरला, हा 2 नंबरला, त्यानंतर हा 3 नंबरला विधवा पुनर्विवाह कायदा, आणि हा शेवटचा शेवटी नंबरला. प्रश्न 27वा, डॅशच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवालिस, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड मेकॉले. कुणी? तर लॉर्ड मेकॉले. प्रश्न 28, पुन्हा मोठा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा. इंग्रज पूर्व काळात जमीन महसूल विषयक धोरण कसे होते? पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे? अजिबात नाही पोरांनो. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे नाही. महसूल प्रामुख्याने रोख रकमेत घेतला जाई. हो. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे नाही, हे पण चुकलं. तर तिसरा फक्त बरोबर आहे. मग पर्याय काय येईल मग ह्याचो? तिसरा, महसूल प्रामुख्याने रोख रकमेत घेतला जाईल. हो, तिसरा बरोबर आहे. याचं उत्तर आपलं काय येईल बघा मग 28 नंबरला. ऑप्शन पर्यायमध्ये तुमच्या चुकीत असणार बरं का रे. 1 मिनिट. हे बघा पोरांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न ही मी दिलेला ऑप्शन बरोबर आहेत, पण ती इंग्रज पूर्व काळात असं नव्हतं. इंग्रज पूर्व म्हणले बघा, इथं मी थोडंसं माझ्याकडून वाचण्यात चूक झाली. इंग्रज काळात नाही, इंग्रज पूर्व काळात म्हणले, पूर्व. त्यामुळे बघा पुन्हा ऑप्शन याच्यात आपल्याला नीट पाहावं लागतात. इंग्रजांच्या पूर्वी चालले बरं का रे. पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे, बरोबर आहे. पीक चांगले आले नाही तर
शेतकऱ्यास सूट मिळे, बरोबर आहे. पण महसूल प्रामुख्याने रोख रकमेत घेतला जाई, नाही, रक्कम त्यावेळेस नव्हती. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसेल, हे पण बरोबर आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा बरोबर आहे, तिसरा चुकला. म्हणजे हे कधीच आहे बरं, इंग्रज पूर्व काळात. इंग्रज हे उलट होतं बरं का. बघा प्रश्न कसा आहे खतरनाक. आपला ऑप्शन क्रमांक किती येणार आहे तर सी, तिसरा. पहिला, दुसरा, चौथा बरोबर आणि तिसरा अयोग्य. पुढं मोठे प्रश्न, डेंजर आहे बाबा. खालील माहितीवरून व्यक्ती ओळखा. बर, त्यांनी एका छापखाना काढला. बरं, कोण काढला छापखाना? त्यांनी सातारा महाबळेश्वर प्रतापगड रस्ता तयार केला. बरं, त्यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस पाण्याची टाकी बांधली. कोण आहेत अशी व्यक्ती की त्यांनी अशी कामं केली? रस्ता बांधला, पाण्याची टाकी आणि छापखाना काढला. कोण आहेत? तर छत्रपती प्रतापसिंह. छत्रपती प्रतापसिंह. प्रश्न क्रमांक 30. डॅश डॅश साठी यासाठी इंग्रजांनी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कशासाठी? वेळ व पैशाची बचत, प्रवाशांची सोय, अर्थकारण व समाजकारण, व्यापार वृद्धी व प्रशासनाची सोय. बघा, त्यांना वेळ, प्रवाशाची सोय आणि अर्थ अजिबात नाही, तर ती व्यापारांची वृद्धी आणि प्रशासनाची सोय होण्यासाठी. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 4 नंबर. चला, याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक डी. चला प्रश्न पुढचा, 5 प्रश्न. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर भर देणे म्हणजे डॅश डॅश होय. शेतीचे व्यापारीकरण, नगदी पिके, शेतकारण का व्यापारी शेती? व्यापारी शेती. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर शेतीचे व्यापारीकरण. सोपा होता प्रश्न हा. प्रश्न क्रमांक 32. मी थांबतोय म्हणजे तुम्हाला तो प्रश्न वाचायचा आहे. मन लक्ष देऊन, मन शांत ठेवून. साली 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे डॅश डॅश संस्था स्थापन केली. कोणती? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल म्हणलं जाते. रिजनल हिस्ट्री ऑफ बंगाल युनियन का बंगाल गॅझेट? हे बंगाल गॅझेट तर पेपर आहे. याचं उत्तर असणार आहे ए. ऑप्शन क्रमांक ए. 33. खालील घटनाक्रम कालानुक्रमे लावा. पुन्हा तोच रिपीट झालाय प्रश्न. सतीबंदीचा कायदा, रेग्युलेटिंग ऍक्ट नाही रे, वेगळा आहे. पिटचा भारतीय विषयक कायदा, विधवा पुनर्विवाह. तर पहिल्यांदा कोणता कायदा किंवा घटना घडली? तर पहिल्यांदा रेग्युलेटिंग ऍक्ट आलाय, म्हणजे ब पहिला येणार. त्यानंतर पेटचा भारत विषयक कायदा, म्हणजे नंतर क. त्यानंतर सतीबंदीचा कायदा म्हणजे अ. आणि 4 नंबरला येणार आहे विधवा पुनर्विवाह कायदा, ड. याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 34. खाली डॅश डॅश या जर्मन विचारवंताचा
भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यास होता. कोणाचा? मेकॉले, मॅकम्युअर, विल्यम जोन्स, कर्जन. तर मॅकम्युलर यांचा. प्रश्न 35वा. डॅश डॅशच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड मेकॉले, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड मेकॉले याचं उत्तर असणार लॉर्ड मेकॉले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्ज, लॉर्ड कर्जन. तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज याचं उत्तर आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37. गेला 37वा. हां. लॉर्ड क्लाइव्हने, ते तर रॉबर्ट क्लाइव्ह आहे, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था या वर्षी सुरू केली. कोणत्या वर्षी? दुहेरी राज्यव्यवस्था. 1765, 1760, 1750 का 1757? तर 1765 साली. हे बघा पाठीमागचं बघा जरा प्रश्न, एक मिनटं, की ह्यांच्या इथे युद्ध पण झालं. त्या युद्धाचं तुम्ही नाव पण सांगायचं. या कालखंडामध्ये, या कालखंडात युद्ध झालं, त्या कालखंडाचं मला यात युद्ध पण झालं, ते युद्धाचं नाव सांगायचं किंवा कोणती लढाई झाली होती. 38वा प्रश्न. इसवी सन 1773च्या नियामक कायद्याप्रमाणे रेग्युलेटिंग ॲक्ट खालील बदल करण्यात आले. कोणता बदल करण्यात आला? भारतीय ब्रिटिश सैन्याची संख्या वाढवण्यात आली. गव्हर्नर मदत करण्यासाठी भारत मंडळाची नेमणूक करण्यात आली. बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. त्याला मदतीसाठी 4 सदस्यांची कार्यवाही समिती नेमण्यात आली. त्याला मुंबई व मद्रास इलाक्याचा गव्हर्नरच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले. बरोबर आहे, सी. आपलं उत्तर असणार आहे सी. यापैकी नाही येत नाही. प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 39. बंगाल प्रांतात कायमधारा पद्धती यांनी सुरू केली. लॉर्ड कॉर्नवॉलिस, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलेस्ली. 39. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. प्रश्न पुढचा. भारतात पहिली कापड गिरणी डॅश डॅश वर्षी या ठिकाणी सुरू करण्यात आली. आणि ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देणार आहे. राहिलेले 40 प्रश्न आपण उद्या पाहणार आहोत. आज 40 प्रश्न 2 वेळा हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण प्रश्न फार मोठे आहेत, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्यानंतरच बघू आज 40 पैकी 40 कोणाला मिळतात आजच्या टेस्टमध्ये. ठीक आहे, कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया उद्या दुसऱ्या पार्टमध्ये.